नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता आपण असं पाहतो की इकडे आता पोलिसांनी येऊन एक आशेचा किरण दाखवलेला आहे की कदाचित उदयदादा जिवंत असू शकतो। तर त्यानंतर आता माननी स्वतःच्या हाताने इकडे कावेरीचं औक्षण करून तिला घरात सुद्धा घेतलेलं असतं। पण त्याच दरम्यान आता यश त्या ठिकाणी येतो आणि मग यश आणि कावेरी हे दोघंजणं एकत्र गृहप्रवेश करतात। मित्रांनो, आता जरी ही गोष्ट घरातल्या इतर सदस्यांना माहीत नसली की कावेरी ही उदयची बायको नाही आहे, तरी आपल्याला तर ही गोष्ट नक्कीच माहीत आहे की कावेरी ही उदयची बायको नाही आहे। त्यामुळे आता यश आणि कावेरी हे दोघं मे बी एकत्र येऊ शकतात याची शक्यता आपल्याला तरी जाणवत आहे। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला। तर आता आपण असं पाहतो की यशने कावेरीला स्वतःच्या गाडीमध्ये आणलेलं असतं आणि कावेरी यावेळेस बेशुद्ध अवस्थेत असते। तर दुसरीकडे माईसाहेब ह्या घरातल्या सगळ्यांनाच उपदेश सांगत असतात की दारात सूर्य याचं तेज आणि चंद्र याची शीतलता सोबत आलेली आहे, त्याला नाकारू नका, तर ते एकत्र आनंदाने घरात येऊ द्या। मग बघा घरात कसं आनंद वातावरण होतं ते। तर दुसरीकडे यश हा आता कावेरीकडे मागे बघत असतो आणि म्हणत असतो, ही मुलगी नेमकी आहे तरी कोण? ही उदयदादाची बायको तर नक्कीच नाही आहे, पण मग ही उदयदादाच्या बाळासाठी एवढी तगमग का करते? हिला काय गरज आहे एवढे सगळं हे परीक्षा वगैरे प्रण वगैरे पूर्ण करण्याची? पण जर आता मी हिला घरी घेऊन गेलो तर मांना वाटेल की मी हिची मदत केली, म्हणून मग मा हिला कधीच स्वीकारणार नाही आणि मग बाबांची अवस्थासुद्धा आणखीन जास्त खराब होईल। नाही, त्यात बाळाचे हाल होतील। मला काहीतरी असं केलं पाहिजे की ज्यामुळे हे सगळं होणार नाही। देवा, कोणत्या मोठ्या धर्मसंकटात टाकलं आहेस मला? असाच विचार आता यश करत असतो। त्याला सुचत नसतं की आता त्याने करायचं तरी काय। अर्थात योग्यच आहे, जर आपल्यासमोर एवढं मोठं संकट उभं असेल आणि आपण एखाद्याची मदत करतो हे आपण अगदी सांगूही शकत नसू, तर आपल्यालाही आपण काय करावं आता याच्या पुढे हे सुचतच नसतं। तसंच आता काहीसं यशचं सुद्धा झालेलं असतं। तर दुसरीकडे माईसाहेब या सगळ्यांना सांगत असतात की दारात आलेला आनंद हा स्वीकारायचा कसा हे आपण ठरवायचं। दुष्काळ ज्यावेळेस पडतो त्यावेळेस पाऊस पडेल अशी एक कोरडी आशा आपल्या मनात असते। तसंच आता तू जे दारात आलेलं आहे त्याला घरात घे सुलक्षणा, मग बघ कसं छान सगळं होऊन जाईल। पाऊस पडेल, अंधारानंतर उजेड हा येतोच। तर आता सुलक्षणाला माईसाहेबांना काय सांगायचं आहे हे कळत नसतं, त्यामुळे ती माईसाहेबांना विचारत असते, माईसाहेब तुम्हाला नेमकं मला काय सांगायचं आहे? या सगळ्यातून तुम्ही मला काय सांगण्याचा प्रयत्न करताय? त्यावर माईसाहेब आता ह्या सांगायला सुरुवात करतात की हे बघ, मी तुला हेच सांगत आहे की देवाची लीला अघात आहे, ती आत्तापर्यंत कोणालाही कळलेली नाही। इतक्यात त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात। आता इन्स्पेक्टर साहेब आल्यावर लगेचच ते मिस्टर धर्माधिकारी अशी हाक मारतात। पोलिसांनी मिस्टर धर्माधिकारी असं म्हटल्याबरोबर लगेचच त्या ठिकाणी बाबा येतात आणि पोलिसांना म्हणायला लागतात की बोला इन्स्पेक्टर, काय झालं? सापडला का माझा मुलगा? कुठं आहे माझा उदय? त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की नाही, अद्यापही तुमच्या मुलाचा काही तपास लागलेला नाही आहे। आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, पण अजून तपास लागलेला नाही आहे, पण त्यांचं काही सामान हे आम्हाला सापडलं आहे, तर एकदा तुम्ही हे सगळं सामान तपासून घ्या। त्याबरोबर लगेचच आता दुसरीकडे यशने कावेरीला त्यांच्या घरच्या अंगणात आणलेलं असतं आणि तिथे त्याने तिला एका सोफ्यावरती झोपवलेलं असतं। तिथे असलेल्या पाण्याच्या जगमधून तो तिच्या तोंडावरती पाणीसुद्धा शिंपडून मारतो। त्याबरोबर हळूहळू का होईना पण आता कावेरी ही शुद्धीवर यायला लागलेली असते। जशी जशी कावेरी शुद्धीवर यायला लागते तसा लगेचच यश विचार करतो की आता मी इथे थांबायला नको, मी इथून निघून जातो। काही झालं तरी हिला कळता कामा नये की मी हिची मदत केली आहे। तर दुसरीकडे आता
सचिनदादा हा उदयदादाची बॅग उघडतो आणि त्यामधून त्याचा एक आकाशी रंगाचा शर्ट काढतो. त्याबरोबर त्या शर्टच्या जवळ जातात आणि अगदी भावूक नजरेने त्या शर्टकडे बघत असतात आणि बघता बघता त्या शर्टला उराजवळ जोरात कवटाळून घेतात आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागतात. आता माना रडताना बघून सगळेच जण भावूक होतात. तर इकडे आता पोलीस सांगत असतात की आम्ही उदयला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तर इकडे लगेचच आता सामान सापडलं, मग उदय कसा नाही सापडला असा प्रश्न काकू विचारते. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की हे बघा मॅडम, तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिक आहे, पण आम्ही त्यांना शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय आणि जर त्यांची बायको आणि मुलगा सुखरूप आहे तर नक्कीच तेही सुखरूप असतील. आपण शोधण्याचा प्रयत्न करूया. त्याबरोबर लगेचच आता बाबा म्हणत असतात की खरंच जर तुम्ही म्हणताय तसं झालं, माझ्या उदयला तुम्ही शोधून आणलं तर मी तुमचे ऋण आयुष्यभर नाही विसरू शकणार. त्यावर इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की तुम्ही काळजी करू नका मिस्टर धर्माधिकारी, आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय तुमच्या मुलाला शोधण्याचा आणि आम्ही नक्की त्यांना शोधून काढू आणि जोपर्यंत आम्हाला त्यांची बॉडी सापडत नाही तोवर आम्ही त्यांना मृत घोषित करणार नाही. नक्की सापडतील तुमचे मुलगा, ट्रस्ट करा. त्याबरोबर लगेचच आता बाबा हे भावूक झालेले असतात. तर इन्स्पेक्टर साहेब हे बाबांना सांगत असतात की तुम्ही अगदी निश्चिंत राहा, आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय. आणि मग आता इन्स्पेक्टर साहेब हे तिकडनं निघून गेलेले असतात. तुम्ही निश्चिंत राहा असं कोणत्याही आईवडिलांना सांगितलं तरी या काळात निश्चिंत राहणं हे कोणत्याही आईवडिलांसाठी शक्य नाही आहे. आपलं मूल जर आपल्या नजरेसमोरून अगदी काही क्षणांसाठी जरी दूर झालं तरी आईवडिलांची अवस्था काय होते. तर आता तर उदय हा त्याच्या आईवडिलांपासून कायमचाच दूर जाण्याची शक्यता आहे. मग तर त्याच्या आईवडिलांची काय अवस्था असेल हे आपण समजूच शकतो. तर दुसरीकडे आता इकडे कावेरीला शुद्ध आलेली असते आणि ती स्वतःला घराच्या अंगणात पाहते आणि तिला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. ती विचार करते की मी इथे अंगणात कशी काय आले, कोणी आणलं मला इथे, मला तर काहीच आठवत नाही आहे. म्हणजे मी फूल तोडण्यासाठी तलावात उडी मारली, त्यानंतर मी फूलसुद्धा तोडलं आणि पुढचं काही आठवत नाही आहे, मी बेशुद्ध झाले तोवर. तर आता इकडे इन्स्पेक्टर साहेब गेलेले असतात. घरातले सगळेच खूप खुश होतात. उदयदादा कदाचित जिवंत असू शकतो ही गोष्टच सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते. लगेचच माईसाहेबांसमोर येतात आणि म्हणत असतात, बघितलंत माईसाहेब, इन्स्पेक्टर साहेब आता काय म्हणाले, माझा उदय कदाचित जिवंत असू शकतो. माईसाहेब एकदा तुम्ही मला स्वतःच्या तोंडाने सांगा ना की माझा उदय व्यवस्थित असेल, जिवंत असेल, मग बघा माझ्या मनाला आणखीन बरं वाटेल, चैन येईल. त्याबरोबर माईसाहेब लगेचच म्हणतात की सुलक्षणा, अगं काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आत्ताच म्हटलं ना मी, देवाची लीला अघात आहे म्हणून. बरं, आता मी जे सांगेन ते कराल का तुम्ही, मी सांगते ते ऐकाल. त्याबरोबर लगेचच सगळेजण हो माईसाहेब असं म्हणतात. माईसाहेब सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी बसून घ्या. तर आता इकडे कावेरी ही आता उठण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या लक्षात येतं की कोणीतरी तिच्या ज्या पायाला काटा रुपलेला होता त्या पायाला रुमाल बांधलाय. आता कावेरी तो रुमाल बघते आणि विचार करते, हा रुमाल कोणाचा आहे. देवा, तूच पाठवलंस ना कोणाला तरी माझ्या मदतीला, माझा जीव वाचवण्यासाठी. खरंच ज्या माणसाने माझा जीव वाचवलाय त्या माणसाला आशीर्वाद दे, कायम सगळं चांगलं असू देत त्याचं. आता असा कावेरी देवाला सांगत असते. आता खरं तर कावेरीला हे माहीतच नाही आहे की तिची मदत ही धर्माधिकाऱ्यांच्याच घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीने म्हणजेच अर्थात आपल्या सगळ्यांच्याच यशने केलेली आहे. मग आता कावेरी वेळ वाया न घालवता पटकन तिकडनं उठण्याचे प्रयत्न करत असते, पण बिचारी जखमी असल्यामुळे तिला उठायलासुद्धा वेळ लागत असतो. तर दुसरीकडे माईसाहेबांनी सगळ्यांना बसून घ्यायला सांगितलेलं असतं, सगळ्यांनी बसूनही घेतलेलं असतं. मग माईसाहेब आता सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी डोळे बंद करा. सगळ्यांनी डोळेही बंद केलेले असतात. आता माईसाहेब त्यांना सांगत असतात की आता डोळ्यासमोर आणा पांढरं शुभ्र आकाश, त्यामध्ये उडत असलेले सुंदर पक्षी, त्या परिसरात असलेली सुंदर खळखळ वाहणारी नदी, त्या नदीचा आवाज, गाईचा हंबरडा, सगळं अगदी आठवा. आणि या सगळ्यामध्येच आठवा तो म्हणजे कावेरीचा गृहप्रवेश, कावेरीचा झालेला गृहप्रवेश, तिचं केलेलं औक्षण, तिची भरलेली ओटी. आणि या सगळ्यामध्येच आठवा तो म्हणजे उदय. उदय त्याच्या गोड गोंडस बाळाला घेऊन तिथे उभा आहे. करा, बघा, तुमच्या डोळ्यासमोर चित्र येईल. त्याबरोबर आता हे सगळं आठवून आपोआप सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं असतं.
मग माईसाहेब सगळ्यांना सांगतात की आता डोळे उघडा. सगळेजण डोळे उघडतात. त्यानंतर माईसाहेब म्हणत असतात, बघा, जे आपण मनात आणतो तेच आपल्या डोळ्यासमोर येतं. हे बघ सुलक्षणा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कमळ चिखलात उगवतं ही आपल्या मनाची भावना आहे, त्यामुळे आपल्याला ते कायम तसंच दिसतं. मला आता काय सांगायचं होतं हे तुला कळलं का? आता खरं तर माईसाहेब या सगळ्यातून या सगळ्यांना हेच समजावण्याचा प्रयत्न करत असतात की सगळ्याचा अंत हा चांगलाच असतो. तर दुसरीकडे आता कावेरी ही कशीबशी आधार घेत धडपडत आता कमळाचं फूल घेऊन घरापर्यंत पोहोचलेली असते. आता कावेरीला पहिली बघते ती म्हणजे काकू, आणि काकू अगदी जोरात ओरडते, वहिनी, अहो ही मुलगी कमळाचं फूल घेऊन आली. त्याबरोबर आता सगळेच जण कावेरीकडे बघायला लागतात. तर आता बाबांना मात्र कावेरी कमळाचं फूल घेऊन आली या गोष्टीचा खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण त्यांना हेच तर हवं असतं की कावेरीने कमळाचं फूल आणावं, मांनी तिला माफ करावं आणि कावेरीला घरात येऊन चिकूबरोबर राहता यावं. बाबा लगेचच म्हणायला लागतात, मंडळी बघा, कावेरीने कमळाचं फूल आणलं आहे, आता तरी तिला घरात घ्या, जा औक्षण करा तिचं. अहो, आपला उदय परत येईल या आशेवरती तरी तिचं औक्षण करून तिला घरात घ्या. यापेक्षा शुभमुहूर्त कोणता असणार आहे? त्याबरोबर माईसाहेबसुद्धा लगेचच सांगतात की जा सुलक्षणा, जा घरात घे तिला. त्याबरोबर लगेचच आता या विद्याला सांगतात, विद्या जा औक्षणाचं ताट घेऊन ये. विद्यावहिनी लगेचच औक्षणाचं ताट आणते आणि मांच्या हातात देते. मग काय, अजिबात वेळ वाया न घालवता पटकन कावेरीचं औक्षण करायला लागतात. आता मा स्वतःच्या हाताने खुद्द कावेरीचं औक्षण करत असतात. कावेरी मांना विचारत असते, मा, मी तुमच्या परीक्षेत पास झाले ना? आता कावेरीने हा असा प्रश्न विचारल्यावर कावेरीकडे बघतात आणि कावेरीला अगदी शांत, सौम्य आणि हळू आवाजात उत्तर देत सांगतात की मला म्हणू नकोस, मी तुझी नाही आहे. तुला ह्या घरात औक्षण करून घेते हे फक्त औपचारिकता आहे. माझ्या यांना बरं वाटावं यासाठी मी हे सगळं करते. विसरू नकोस, तुझा या घराशी आणि माझ्याशी काहीही संबंध नाही आहे. मी तुला कधीही सून म्हणून स्वीकारलेलं नाही आहे आणि स्वीकारणारही नाही, हे लक्षात ठेवायचं, समजलं? आता मात्र हे ऐकून कावेरीला वाईट वाटतं, पण तरीसुद्धा कावेरी काही बोलत नाही, कारण तिला सध्या चिकूपेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच वाटत नसतं. आता त्यानंतर कावेरी ही गृहप्रवेश करून घरात जाणारच असते, पण तोपर्यंत त्या ठिकाणी यश आलेला असतो. आता यश आणि कावेरी हे दोघंजणं एकमेकाच्या बाजूला एकमेकाच्या जोडीने उभे असतात, पण सगळेजण त्यांच्याकडे अगदी विचित्र पद्धतीने बघत असतात. आता मात्र ते दोघंजणं घरात पावलं एकत्र टाकतात आणि एकत्र घरात आलेले असतात. त्याबरोबर आता यश हा कावेरीच्या खूप जास्त शेजारी उभा असल्या कारणामुळे आता यशचा घड्याळ हे कावेरीच्या पदरात अडकलेलं असतं आणि आता इकडे त्यांच्या लक्षात जेव्हा ती गोष्ट येते त्यावेळेस यश हात उचलतो, त्याबरोबर कावेरीचा पदरही उचलला जातो. आता यश आणि कावेरी दोघंजणं एकमेकाकडे बघत राहिलेले असतात. घरातले सगळेही त्यांच्याकडे बघत असतात. तर हे बघून मांना मात्र प्रचंड राग आलेला असतो. तर आता अजिबात वेळ वाया न घालवता कावेरी ही पटकन आता यशच्या घड्याळातून आपला पदर सोडवते. तर इकडे मात्र सगळेजण त्यांच्याकडे बघतच राहतात की हे असं कसं घडलं. खरं तर सगळ्यांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं असतं की उदयच्या बायकोचा पदर यशच्या घड्याळात कसा काय अडकला, हे कसले संकेत आहेत. तर माईसाहेब आता म्हणायला सुरुवात करतात, दोन्ही नक्षत्र एकत्र घरात आलेली आहेत. आता घरातलं वातावरण हे मंगलमयी आणि आनंदमयीच होणार. घरात सगळं काही छान होणार, सगळं व्यवस्थित होईल. त्यानंतर यश आणि कावेरी हे दोघंजणं जसं काय जोडीनेच आता माईसाहेबांचा आशीर्वाद घेत असतात आणि माईसाहेबसुद्धा त्या दोघांना अगदी भरभरून खूप सगळे आशीर्वाद देत असतात. माईसाहेब त्यांना म्हणत असतात की तुम्ही दोघे कायमच असे एकत्र राहा, सोबत राहा. तुम्ही दोघे जर असे एकत्र राहिलात, एकमेकाला सोबत केलीत, तर या घरात कायम आनंद आणि सुख येईल. आता माईसाहेबांनी असं सांगितल्यावर घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठं आश्चर्य वाटलेलं असतं. तर कावेरी ही यशकडे बघत राहते, तर यशसुद्धा कावेरीकडे बघत असतो. त्याबरोबर आता इकडे कावेरीने फायनली चिकूला जवळ घेतलेलं असतं. इतक्यात त्या ठिकाणी माईसाहेब येतात. तर आता
ह्या म्हणत असतात की ह्या घरातल्या सुनांनी साडीच नेसायची असते. जर साडी येत नसेल नेसता तर विद्याकडून साडी नेसायला शिकून घ्यायची. आणखीन एक गोष्ट, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र का नाही आहे? त्याबरोबर मात्र आता कावेरी ही पूर्णपणे निरुत्तर झालेली असते. आता खरं तर कावेरी ही उदयदादाची बायकोच नाही आहे, त्यामुळे तिने उदयदादाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घालणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि अर्थात तिने उदयदादाच्या नावाचं मंगळसूत्रसुद्धा गळ्यामध्ये घातलेलं नसतं, कारण ती उदयदादाला भाऊजी म्हणत असते, कारण तो तिच्या मैत्रिणीचा म्हणजेच काऊचा नवरा असतो. तर आता हा व्हिडिओ तर इथेच संपतो मित्रांनो, पण पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता तरी कावेरी ही मांना सगळं काही सांगून शकेल का की ती उदयदादाची बायको नाही आहे, तर कावेरी आणि काऊ ह्या दोघीजणी मैत्रिणी होत्या आणि काऊचं नावसुद्धा कावेरीच होतं आणि त्यामुळे हा सगळा गैरसमज झाला आहे. त्याचबरोबर ती उदयदादा आणि काऊबरोबर पुण्याला का येत होती, तिच्या वडिलांचा झालेला खून वगैरे सगळंच ती मांना सांगून टाकेल का? आणि जर कावेरीने मांना सगळं सांगितलं जरी तरीसुद्धा माँ कावेरीवरती दया दाखवून तिला घरामध्ये ठेवून घेतील का की ही आपली सूनच नाही आहे, हिच्याशी आपलं काही नातंच नाही आहे म्हणून तिला घराच्या बाहेर हकलून देतील? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.